छत्रपती संभाजीनगरमध्ये इथे आज भाजपच्या वतीने तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेत। त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळातले सुद्धा अनेक मंत्री आज सोबतीला आहेत आणि खूप मोठ्या उत्स्फूर्त अशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमधल्या सर्वसामान्य लोकांनी प्रतिसाद दिलेला आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो। हातामध्ये तिरंगा फडकवत अत्यंत अभिमानाने उद्याचा स्वातंत्र्य दिनाचा हा जो सोहळा आहे, हे जे औचित्य आहे ते साजरं केलं जात आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। भाजपच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीची तिरंगा रॅली किंबहुना संपूर्ण देशामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीच्या रॅली सध्या महाराष्ट्रातही होत आहेत। मुंबईमध्ये रॅली झाली, त्यानंतर पुण्यातही झाली। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठ्या संख्येने सर्वसामान्य लोक आणि तरुणाई सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेली आहे। घर घर तिरंगा, हर घर तिरंगा, हर मन तिरंगा अशा पद्धतीने या रॅलीचं ब्रीदवाक्य आहे आणि 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या स्वागत करण्यासाठी या संपूर्ण सोहळ्याच्या अनुषंगाने जयघोष करण्यासाठी आज अनेक लोक एकत्र जमलेत। आपले प्रतिनिधी रवी मुंडे आपल्या सोबत आहेत। रवी, नक्की कुठून या रॅलीला सुरुवात झाली आहे, कोणत्या दिशेने चालू आहे आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे लोकांचा? पूर्वी रॅलीचा प्रतिसाद तर आपण दृश्यामध्ये बघतोय। हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी सगळी मंडळी दाखल झालेली आहे। तरुण वर्ग आहे मोठ्या प्रमाणावरती, अर्थात भाजपचे कार्यकर्ते देखील आहेत। छत्रपती संभाजीनगर मधल्या संभाजी पेठेतून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। महात्मा फुलेंच्या पुतळ्यापासून ही रॅलीला आता नुकताच सुरुवात झालेली आहे आणि ही रॅली शहरातल्या जवळपास 2-2.5 किलोमीटरचं अंतर पार करून क्रांती चौकामध्ये ही दाखल होईल। त्या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे आणि अर्थात त्या ठिकाणी मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत आणि त्यांच्या सोबत रॅलीमध्ये अनेक मंत्री देखील दाखल झालेले आहेत, ज्यामध्ये पंकजा मुंडे असतील, मेघना बोर्डीकर असतील, गिरीश महाजन आहेत, माजी मंत्री रावसाहेब दानवे आहेत आणि एकूण मराठवाड्यातली सर्व आमदार या रॅलीमध्ये सहभागी झालेत। प्रचंड मोठी रॅली निघालेली आहे आणि ही रॅली मजल दर मजल करत शहरातल्या मुख्य व्यापारपेठेतून जी प्रसिद्ध व्यापारपेठ आहे संभाजी पेठ, त्या ठिकाणाहून ही रॅली निघत आहे आणि असंख्य अशी तरुण वर्ग या ठिकाणी या रॅलीमध्ये दाखल झालेला आहे। मजल दर मजल करत ही रॅली क्रांती चौकामध्ये ही दाखल होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापाशी या ठिकाणी रॅलीचा समारोप होईल। त्या ठिकाणी या ध्वजाला वंदन करून या सगळ्या रॅलीचा समारोप होईल आणि या सगळ्या मंत्रितांची या ठिकाणी भाषण होणार आहेत। अतिशय जोश या वातावरणात आहे। वेगवेगळी वाद्य देखील या ठिकाणी वाजत आहेत। देशभक्तीपर गीतांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आवाज ऐकायला मिळतोय आणि मोठ्या घोषणा देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। नक्कीच रवी, हा सगळा उत्साह आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि आम्ही पुन्हा एकदा तुमच्याकडे अपडेट घेण्यासाठी येऊ। तुर्तास धन्यवाद। तर आपण ही सगळी दृश्य बघतोय, इतका मोठा जनसागर आज जो आहे तो जमलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि कारण अर्थात एकच आहे, देशभक्ती या एका भावनेसाठी सगळे लोक एकत्र झालेले आहेत। हातामध्ये तिरंगा फडकवत, तिरंग्याची अत्यंत शान कुठेतरी झळकवत स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी तिरंगा रॅलीमध्ये आज अनेक लोक सहभागी झालेत। आणि आता याच्यानंतर आपण पुण्यात जाणार आहोत। पुण्यामध्ये सध्या काँग्रेसकडनं बालगंधर्व चौकामध्ये आंदोलन सुरू आहे, त्याची दृश्य आपण एकीकडे बघतोय, एकीकडे छत्रपती संभाजीनगरची दृश्य आहेत। या आंदोलनामध्ये प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः सहभागी झालेले आहेत। आंदोलनासाठी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित आहेत। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। मिकी, आंदोलनाचं कारण काय आहे, कशामुळे आंदोलन केलं जात आहे? अर्थात जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये बालगंधर्व चौकात या ठिकाणी काँग्रेसकडून जोरदार आंदोलन केलं जात आहे।
रस्त्यावर उतरलेले आहेत काँग्रेसचे लोक आणि त्यांचं म्हणणं आहे की मल्लिकार्जुन खरगे ज्या कार्यक्रमाला गेले होते त्यानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन शुद्धीकरण गौमूत्र शिंपलेलं होतं. ही कुठली प्रथा आहे याला विरोध करत भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते. हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी आहेत. सर, नेमकं आंदोलन का करताय? एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलाय तुम्ही अचानक. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारे सावित्रीबाई फुले या मुलींनी पहिली शाळा काढल्यानंतर त्या धर्म बुडवत आहेत. अशा स्वरूपामध्ये मनुवादाची दुसऱ्यांदा पाठराखण करणारे आणि काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रवेश नाकारणारे, शाहू महाराजांना वेदोक्त मंत्र म्हणू शकत नाही, अशा स्वरूपाची जी मनुवादी प्रवृत्ती होती ती मनुवादी प्रवृत्ती भारतीय जनता पार्टी त्याला खतपाणी घालत आहे. आमचे नेते, आमचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब हे जेव्हा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले, त्यांनी ज्या मैदानामध्ये रॅली केली त्या मैदान अस्पृश्यते असल्याच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी शुद्धीकरणाचा घाट हा भारतीय जनता पक्षाच्या बगलबच्च्यांनी घातला गेला. स्वातंत्र्याचा अमृतकाळ एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे अस्पृश्यतेची पाठराखण भारतीय जनता पक्ष करत आहे आणि भारतीय जनता पक्षाने पुन्हा चतुर्वर्ण आपल्या देशामध्ये आणला आहे. असं होता कामा नये, याचा निषेध, घटनेचा निषेध करण्याकरता असं वाटतं का तुम्हाला हे आंदोलन करून काही बदल घडतील का? याच्या अगोदर देखील काँग्रेसने बरेच आंदोलन केली आहेत. आंदोलन हे मुद्द्याचं आहे, आंदोलन हे नैतिकतेचं आहे. सरकार सत्तेमध्ये बसलेलं आहे, सत्ता ही दुय्यम आहे आणि भारताचं संविधान शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, पुरोगामी भारत हा महत्त्वाचा आहे आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्ती दोषी असतो आणि त्या भूमिकेतून आम्ही आंदोलन करत आहे. अर्थात तुम्ही हे आंदोलन करताय, पोलिसांना कुठलीही पूर्वकल्पना नाहीये, एवढ्या मोठ्या संख्येने अचानक तुम्ही इथे येता. परवासी पोलिसांच्या परवानगीचा आणि आंदोलनाचा कुठेही आपण साठगाठ घालणं कुठेही अयोग्य आहे. आम्ही नागरिकांना कुठेही त्रास होऊ देत नाही आहे. मात्र आज अस्पृश्यता पुन्हा आपल्यावर जी लादल्या जाते त्याची चिंता व्यक्त करण्याकरता आम्ही शांततेच्या मार्गानं आणि कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेत असताना आंदोलन करत आहोत. म्हणजे अर्थात भाजपचं कुठं कार्यक्रम असेल तर तुम्ही तिथं जाताल का मग अशा पद्धतीने? म्हणजे कुठेही कार्यक्रम काँग्रेसचा असलं तर अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकार समोर येतात. आता शुद्धीकरणाचा आलाय. आम्ही शुद्धीकरणाच्या अनुषंगाने जाण्याचा प्रश्नच नाही. आम्ही सत्याग्रही आहोत, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने पुढे जाऊ. परंतु आता पुण्यामध्ये ते होताना दिसत नाही. काँग्रेसचे थेट कार्यकर्ते बीजेपीच्या कार्यालयावर जातात, बीजेपीचे कार्यकर्ते थेट काँग्रेस भवनवर येतात. आणि आपण प्रत्येक गोष्टीला विळा भोपळ्याच्या अनुषंगानं आपण बघणं बंद करूया आणि आपण जे आहे ते जर अशा प्रकारच्या निंदनीय घटना झाल्या तर राष्ट्र म्हणून सर्वजण एकत्रित येऊया, एवढंच मला या निमित्तानं बोलायचं आहे. सर, यापुढं म्हणजे अजून आंदोलन होणं म्हणजे पुढे रस्त्यावर जाणार आहेत काय इथंच बस थांबणार आहात? महाराष्ट्रभरात, भारतभरात आज जिल्हा स्तरावर आंदोलन होत आहे. आज पुणे जिल्ह्याचं आंदोलन आहे. मी या ठिकाणी असल्यामुळे मी आंदोलनात सहभागी झालो. मुख्यमंत्र्यांना आणि भाजपच्या नेत्यांना काय इशारा देऊ इच्छिता? इशारा स्पष्ट आहे. हा इशारा आम्हीच देण्याची आवश्यकता नाही, आपण सर्व भारतीय नागरिकांनी दिला पाहिजे. अर्थात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने भाजपचे जोरदार विरोध करत हे आंदोलन या ठिकाणी करतायत काँग्रेसचे कार्यकर्ते. नक्कीच निकी, त्यामुळे सध्या पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी एका स्थळाला भेट दिल्यानंतर त्यांचं भाषण झाल्यानंतर ज्या पद्धतीने तिथे शुद्धीकरण करण्यात आलं व्यासपीठाचं, यावरनं आंदोलन केलं जाते. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपची तिरंगा रॅली सुरू आहे. अत्यंत मोठ्या संख्येने इथे सर्वसामान्य, तरुण, आबालवृद्ध लोक एकत्र जमलेले आहेत आणि भारताच्या स्वातंत्र्य दिनाचं स्वागत करण्यासाठी या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. भाजपच्या वतीने देशभक्तीचा संदेश देण्यासाठी ठिकठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन गेल्या काही दिवसात करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये आज छत्रपती संभाजीनगरची दृश्य आपण बघतोय. या रॅलीमध्ये पक्षाचे कार्यकर्ते, त्याचबरोबर मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सहभागी झालेले आहेत. पण त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे नागरिक सुद्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेत. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हजारोंच्या संख्येने इथे गर्दी पाहायला मिळते. प्रत्येकजण हातामध्ये तिरंगा ध्वज फडकवतंय. देशभक्तीपर घोषणा या रॅली दरम्यान दिल्या जात आहेत. त्याचबरोबर देशभक्तीपर गाण्यांचा सुद्धा जोरजोरात आवाज येतोय. इथे स्वतः देशभक्तीपर गाणी गायली जात आहेत. भारत मातेचा जयघोष करत वातावरण अत्यंत उत्साहित, प्रफुल्लित अशा पद्धतीचं आहे.
या रॅलीचा उद्देश राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेमाची भावना जागृत करणे हाच आहे, पण कुठेतरी शिस्त आणि शांतता याच्यावरती भर देत ही रॅली ठिकठिकाणी आयोजित करण्यावरती भाजपने गेल्या काही दिवसांमध्ये भर दिलेला दिसतोय. आणि अर्थातच या सगळ्या तिरंगा रॅलीमध्ये कुठेतरी युवा पिढीला सामावून घ्यावं, देशभक्तीचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवावा असा सुद्धा भाजपचा नक्कीच हेतू आहे. कारण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने जेनझीचं आंदोलन झालं त्यावरती सत्ताधाऱ्यांनी काही बाबतीमध्ये आक्षेप घेतलेला होता, तर विरोधकांनी मात्र अगदी पूर्णपणे जेनझीला पाठिंबा दिला होता. किंबहुना विरोधकांनी सुद्धा अशा पद्धतीच्या तिरंगा रॅली काढल्या होत्या आंदोलनानंतर, आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर. परंतु आता मात्र ही जी सगळी रॅली आपण पाहतोय ती 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तो साजरा करण्यासाठी, लोकांना एकत्रित करण्यासाठी भाजपने आयोजित केलेली आहे. आणि आता एका विशिष्ट स्थानापर्यंत अशा पद्धतीने सर्वसामान्य लोक हातामध्ये तिरंगा फडकवत पोहोचतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण समुदायाला, या जनसागराला संबोधित करणार आहेत. युवकांचा आजचा हा सहभाग अत्यंत लक्षवेधी आहे या संपूर्ण रॅलीतला. जास्तीत जास्त एकतेचा संदेश आणि तो जास्तीत जास्त दृढ करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हर घर तिरंगा, घर घर तिरंगा.